हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। त्या पद्धतीचं काँक्रिटीकरण चांगलं करून द्यावं आणि त्या काँक्रिटीकरणावरती आमची लोक उभे राहतील आणि ते व्यवस्थितरित्या काम होते आहे की ते बघतील, नाही तर जसे गावात बोगस कामं चालू आहे तसे आम्ही काही होऊ देणार नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं। आणि त्या पद्धतीने आता CCTV कॅमेरे आहे, डोम मार्केट आहे, म्हणजे डोमचं जे वर्तन आहे ते बी ते करून देतील, तेही मी त्यांना सांगितलं। स्ट्रीट लाईटचे जे पोल आहे हे बी करून देतील। फक्त माझी त्यांची भोगवटा पावतीच्या बाबतीत मला माहिती नव्हती म्हणून मी त्यांच्याविषयी ते बोललो नाही, ते मी त्याच्याशी बोलतो, कारण भोगवटा पावती तर त्यांना लावावीच लागेल आज आणि उद्या। आणि महत्त्वाचा विषय काय आहे की आता आहे दसरा आणि दिवाळी। आता दसरा आणि दिवाळीमध्ये हे जे काही चाललेलं आहे हे काही योग्य नाही आहे। पहिली गोष्ट तर भुसावळ शहराचं वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न आहे। भुसावळ शहरामध्ये जर चांगल्या पद्धतीने सर्व चाललेलं आहे तर या ठिकाणी काही राजकीय पद्धतीने एक डिवायडर टाकून एक सामाजिक डिवायडर टाकलं जाते आहे, म्हणजे आणि समाजामध्ये जाती त्याही परिस्थितीमध्ये आपण चुकीचा पाऊल आपण उचलायचं नाही आहे। व्यापारी जे आहे त्यांना समजवण्याची जबाबदारी माझी आहे, त्याची चिंता करायची गरज नाही। किती आले तरी आता त्यांना जर उपोषण मांडायचं होतं किंवा काही करायचं होतं, त्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी जे इथे उपोषण सुरू केलं पहिले ते चुकीचं आहे, ते करायला नको पाहिजे होतं। तुम्हाला जर करायचं आहे तर नगरपालिकेजवळ करा ना जाऊन, मागण्या तुमच्या कोणाची आहे नगरपालिकेची आहे तर नगरपालिकेशी करा। तर त्यांनी जाणून बुजून इथे केला आणि गावातल्या काही व्यापाऱ्यांची इच्छा नसताना सुद्धा दुकानं बंद केले, त्याची सुद्धा माहिती माझ्याकडे आली, भानगडी सुद्धा झाल्या त्याच्यामध्ये। तर या पद्धतीचं जे कार्य आहे ते आपल्याला काही मान्य नाही आहे आणि आपण सांगितलं किंवा शांतता ठेवा, जर शांतता ठेवसाल तर तुमचंही भलं राहील त्यांचंही भलं राहील। बाकी परिस्थिती आता सध्या वाईट आहे, बेरोजगारीने लोक परेशान आहे आणि कोणाच्या पोटावर मारू नका, पोटावर मारलं तर कोणी ऐकत नाही। आता आपण बघतोय की पोटावर मारल्यामुळे बेरोजगारीमुळे नेपाळसारखं देश पुरं हे होई गेला, तर हे तर भुसावळ आहे आणि मला असं वाटतं की मग महाराष्ट्रात सुरुवात होईल तर भुसावळपासूनच होईल असं वाटतंय। तर माझं स्पष्ट मत आहे की मी मुख्य अधिकाऱ्यांशी बोललो आहे, मी सर्व व्यापाऱ्यांना, कपडा मार्केटच्या व्यापाऱ्यांना सुद्धा बोलेल। कपडा मार्केटमधल्या व्यापाऱ्यांचं काही जास्त म्हणणं नाही आहे, माझी माहिती जी आहे ते त्यातले काही 5-7-10 लोक असतील, पण यांना सर्वांना दुकानं मीच दिले आहे आणि हे सुद्धा रोडवरच होते तुमच्यासारखे, त्याच्यामुळे मी त्यांना समजवेल। आणि राहिला विषय आल्यावर तुम्हाला तिथे जायचं आहे, बाकीचं काही ऐकणार नाही, हे नाही ते नाही, मी या 6 मागण्या तुमच्या पूर्ण करून देतो बस। दिवाळीनंतर 4 दिवस धंदा असतो, कोणी असो, भाऊबीजची चिंता तुम्ही नका। दिवाळी झाल्यावर तुम्हाला चौथ्या दिवशी तिथे जायचं आहे बस, बाकी काही ऐकणार नाही, काही मला माहिती आहे ते सांगायचं नाही। दिवाळी झाल्यानंतर 4थ्या दिवशी तिथे जायचं आहे, मग बाकी तुम्ही चिंता काय करता ऐकून घ्या। पहिले जर दुकानात बसलाय मी ना तर तरी मी तुम्हाला पक्के पण दुकानं बांधून देईल काय दुकान आपण तुम्हाला तरी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष भाऊ की जय। राष्ट्रीय हॉकर सेनेचा विजय हो, राष्ट्रीय हॉकर सेनेचा विजय हो। ठीक आहे, आता ते नगरपालिकेचे लोक